स्वागत। आता पाहूया दुपारच्या 100 बातम्या। वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी देण्यात आली अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली तर हिवाळी अधिवेशनातच विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेटीची वेळ मागितली आहे। प्रियंका चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात सोमवारी ही भेट होणार आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता। शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फोन करून फडणवीसांचं अभिनंदन केलं आणि याबाबतचा उल्लेख स्वतः फडणवीसांनी न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दोघांची भेट झाली। दरम्यान पंतप्रधानांसोबत राज्याच्या विकासावरती चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज भेट घेतली। दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। 14 तारखेच्या शपथविधीबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते, कारण दिल्लीमध्ये अजूनही भाजपची यादी अंतिम झालेली नाही, तसंच मंत्र्यांच्या नावावर देखील निर्णय झालेला नाही। मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही तिढा नाही, मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलाय, लवकरच कळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। येत्या 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वरचष्मा राहणार असून नंबर 1 ची सगळी खाती भाजपकडे राहणार आहेत असं सूत्रांनी सांगितलंय, तर गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती मिळते। मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला 7 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। विदर्भात 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। संभाव्य मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना मोठी संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपला 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 10 असा फॉर्म्युला ठरलाय। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या यादीत मोठे बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। प्रगती पुस्तकामध्ये अनेक माजी मंत्र्यांना नापास करण्यात आल्याचं कळतंय। आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी बंजारा समाजाच्या वतीने दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बंजारा समाज अनवाणी 4 ते 5 किलोमीटर चालत आंदोलन करतोय। राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। छगन भुजबळ, अनिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये रवी राणांचे बॅनर झळकतायत। राणा समर्थकांनी रवी राणांच्या भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख असणारे बॅनर लावलेत। शरद पवारांचा वाढदिवस आज दिल्लीमध्ये साजरा होतोय। दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांसोबत फोटो सेशन केलं। यावेळी आमदार आणि खासदार उपस्थित होते। शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवारांनी दिल्लीच्या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विविध विषयांवरती अनौपचारिक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। मी तर घरचाच आहे, राजकारणात इतर संबंध देखील असतात, फक्त टीकाच नसते अशी प्रतिक्रिया पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी दिली। अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं जळगावात विविध कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी माजी मंत्री सतीश पाटील यांनी पुष्पा चित्रपटाचा डायलॉग म्हणत जोरदार फटकेबाजी केली। झुकेगा नाही असं म्हणत पराभवातून खचणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली। मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्यामुळे विठ्ठलाचं महत्त्व कमी होत नाही असा मजकूर प्रसिद्ध करत अजितदादांना टोला लगावण्यात आलाय। 85व्या वाढदिवसानिमित्तानं शरद पवारांवरती कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। केक कापत शरद पवारांनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरनं संजय राऊतांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। सोडून गेलेले शुभेच्छा देण्यासाठी आलेत, ते शुभेच्छा घेतील असं राऊत म्हणाले। वाढदिवसानिमित्तानं झालेल्या काका पुतण्याच्या भेटीवर निलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली। राजकीय मतभेद असतात, मात्र एकमेकांबद्दल आत्मीयता असते असं निलेश लंके म्हणाले। कुर्ल्यामधील किलिंग बसच्या घटनेनं मुंबई हादरली। कुर्ला बस अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आलाय।
भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार या परिसरामध्ये एनआयएनं कारवाई करत छापे मारले. या प्रकरणी एनआयएनं एका आरोपीला ताब्यात घेतले आणि यंदाच्या वर्षातील भिवंडीतील एनआयएची ही तिसरी कारवाई आहे. अमरावतीच्या छायानगरात एनआयएनं छापेमारी केली. या कारवाईमध्ये एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती विक्रोळीत कचऱ्याच्या गाडीचा अपघात झाला. गाडी मेट्रोच्या बॅरिकेडला जोरदार धडकली, त्यामुळे संपूर्ण कचरा रस्त्यावरती पडला. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. बदलापूर पालिकेच्या मालमत्ता कर विभागात कर भरणा करण्यासाठी आलेल्यांना बसण्याची सोय नव्हती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच त्याचा धसका घेत पालिकेने नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महिला आमदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. आमदार निवासातील दुसरा माळा महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत, तर परिसरात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत वाढीव वीजबिलांविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. अंधेरीतील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. आनंद दिघे यांच्यानंतर रघुनाथ मोरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची धुरा सांभाळली होती. लातूरच्या रेणापूरमधील पळशी शिवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील तुरीच्या पिकावरती ट्रॅक्टर फिरवला. वातावरणातील बदलामुळे पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टी आणि पीक विमा अनुदान मिळत नसल्यामुळे धाराशिवमध्ये शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आणि यावेळी गाजर आणि केळींचा वाटप करत शासनाचा निषेध करण्यात आला. परभणीमध्ये काल झालेल्या हिंसक आंदोलनानंतर राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावरती येऊ लागली आहे. कालच्या आंदोलनामुळे एसटी महामंडळाला 20 लाख रुपयांचा फटका बसलाय. परभणीत झालेल्या हिंसाचारानंतर सकाळपासून सर्वत्र शांतता असून पोलीस मात्र ॲक्शन मोडवरती आहेत. परभणीतील प्रमुख मार्गांवरनं रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं. परभणीतील हिंसाचारानंतर परभणी पोलिसांकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरनं रूट मार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. परभणीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वाशिम आगारातनं मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांनी हिंगोली बंदची हाक दिली. यावेळी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवलाय. परभणी शहरामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली शहर कडकडीत बंद आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस आगारानं आपली बस सेवा देखील बंद ठेवली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं लोणावळ्यामध्ये शरद पवारांची प्रतिकृती असलेला केक कापण्यात आला. दरम्यान यावेळी भव्य रक्तदान शिबिर घेत वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं जळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसोबतच स्थानिकांनी सहभाग घेतला. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर निलेश राणे अनधिकृत भोंग्यांबाबत आक्रमक झाले. कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवरती लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई करा अशी मागणी निलेश राणेंनी केली. दौंडमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं शरद पवार गटाच्या वतीनं ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईव्हीएमच्या विरोधात प्रत्येक गावच्या ग्रामसभेचा ठराव घेतला जाणार आहे. बीडच्या केश तालुक्यातील मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला माजलगावकरांनी मदतीचा हात दिला. कुटुंबाला 13,68,000 रुपयांची मदत दिली गेली. वरणगाव शहरामध्ये 25 कोटी रुपये किमतीच्या पाणी पुरवठा योजनेचं काम संथ गतीनं सुरू असल्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. आजपासून 16 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. 23 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिलाय. या दरम्यान इतर जिल्ह्यातून होणारी दूध वाहतूक देखील बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. मालेगावसोबतच नाशिक जिल्ह्यात कांदा पीक विमा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. एकट्या मालेगावातच तब्बल 500 हेक्टर जमिनीवरती बोगस पीक विमा काढल्याचं उघड झालंय आणि या बोगस शेतकऱ्यांनी तब्बल 4 कोटी रुपये लाटण्याचा कट रचल्याचं समोर आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. उदेगा आई उदेच्या गजरामध्ये हजारो कोल्हापूरकर बेळगाव जिल्ह्यातील सौंदती इथल्या रेणुकादेवीच्या यात्रेसाठी रवाना झाले. दरवर्षी कोल्हापूरकर या यात्रेला जात असतात आणि शेकडो एसटी बसच्या माध्यमातून हे यात्रेकरू जात असतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्या शाळेमध्ये शिकले ती कोल्हापुरातील मेन राजाराम ही शाळा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही शाळा बंद करून इथे संग्रहालय उभारण्याचा घाट जिल्हा प्रशासनानं घातलाय.
कल्याण डोंबिवलीमध्ये कुस्तीगीर संघातर्फे भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचं भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी उद्घाटन केलं. विधानसभा निवडणुका संपताच आता चिखली नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय. चिखली शहरामध्ये अनेक वर्षांपासून असलेलं जुना मेहकर रोडवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात पालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे. नंदुरबारमध्ये शेतातील 16 एकर ऊसाला आग लागली. ऊस जळल्यामुळे शेतकऱ्यांचं 23 लाख रुपयांचं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातील बाजारात जनरेटर दुरुस्त करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली. दुकानातील साहित्य जळून खाक झालं. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय. अपूर्ण अवस्थेत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे एक स्विफ्ट कार तब्बल 20 ते 25 फूट उडून हवेत उडाली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं तडीपार आरोपीला मोठ्या शिताफीनं अटक करून घरफोडीचे 5 आणि वाहन चोरीचा 1 गुन्हा उघडकीस आणलाय. आरोपी अभिजित रॉयकडनं 1 दुचाकी आणि 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त केले. महावितरण विभागाचा अजब गजब कारभार समोर आलाय. कनेक्शन नाही तर मीटर नाही तरी देखील एक शेतमजुराला 960 रुपयांचं विद्युत बिल दिल्याचा प्रकार अकोल्यातल्या आडगाव बुद्रुकमध्ये घडलाय. पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेले घोडाझरी जलपर्यटन स्थळ गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे. पर्यटन स्थळाची नव्यानं निविदा काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. धाराशिवमध्ये शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला केला. हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय. नागपुरातील स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा अड्डा चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 3 महिलांसोबतच एका मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. सोलापूर शहरामध्ये 2 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली. त्यातच मुख्य जलवाहिनीचा वॉल फुटल्यामुळे 1.5 तासात तब्बल 2 लाख लिटर पाणी वाया गेले. छत्रपती संभाजीनगरच्या भिवधानोरा शेतवस्तीतील विद्यार्थ्यांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमधनं तराफ्यावरती बसून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवरती आली आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शिरूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. एकाच गावात एका आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या पकडण्यात आलाय. परभणीतील घटनेचे पडसाद आता जालन्यामध्ये उमटताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा शहरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. निषेध व्यक्त करण्यासाठी आंबेडकरी संघटनांनी मंठा बंदची हाक दिली आहे. कोकणात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सव 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे, अशी माहिती आंगणेवाडी भराडी माता देवस्थानच्या वतीनं देण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाली. 22 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. हिवाळी सहलीसाठी विद्यार्थ्यांनी रायगडातील गडकिल्ल्यावरती जाण्याला पसंती दिली आहे. मराठवाडा विदर्भासोबतच घाटमाथ्यावरील विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी रायगडातील किल्ल्यावरती मोठी गर्दी होतीये. सांगली जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये 118 कोटींचं जीएसटी संकलन झालं. 8 महिन्यातच जीएसटी वसुली 1000 कोटींच्या घरात गेली. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा ज्वारीचं प्रमाण घटलंय. ज्वारीचं कोठार असलेल्या मंगळवेढ्यात केवळ 73% ज्वारीचा पेरा झाला. लांबलेल्या पावसामुळे ज्वारीचं उत्पादन घटल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील 3,87,000 रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी तातडीनं ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन पुरवठा विभागानं केलंय. धुळे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 6 महिन्यांनी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी धुळ्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शासनाकडे केली आणि या संदर्भात ठराव पारित करून राज्य शासनाला पाठवण्यात आलाय. शिर्डीच्या साई मंदिरात आजपासून हार, फुल आणि प्रसाद नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं परवानगी दिली, त्यामुळे आजपासून भाविक मंदिरात हार, फुल आणि प्रसाद घेऊन जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार नाशिकमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सायबर सुरक्षा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किमान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं. त्यामुळे 16 डिसेंबरपासून काम बंद आंदोलनामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. गडचिरोली पोलिसांनी जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटर अंतरावरती असलेल्या अतिसंवेदनशील माओवाद्यांच्या पेनगुंडा या ठिकाणी एका दिवसात पोलीस ठाणं तयार केलं. एका दिवसात पोलीस ठाणं तयार करून दहशतमुक्त आणि माओवादमुक्त भाग केला. आणखी अशाच काही घडामोडी आपल्याला वेगवान स्वरूपात बघायच्या, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.